नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पाचव्या दिवशीही उपोषण कायम, प्रशासनाचा हलगर्जीपणा, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, कोट्यवधी खर्चूनही शुद्ध पाणी नाही. जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामाविरोधात आज भोस ग्रामस्थांचा यलगार. भोस गावातील जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक 26 जून 2026 पासून सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच असून संबंधित प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोस गावातील जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे 4,65,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 2024 पर्यंत योजना पूर्ण करून गावाला शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचं नियोजन असताना कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही आजपर्यंत गावकऱ्यांच्या नळाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी 12 मे, 19 मे आणि 29 मे 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर 8 जून 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. त्यावेळी कार्यकारी अभियंता चिकोडी यांनी लेखी आश्वासन देत 15 दिवसात जलजीवन मिशनचे काम पूर्ण करून गावाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. मात्र 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर ही कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने आणि गावाला शुद्ध पाणी पुरवठा न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा 26 जून 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. या उपोषणात माजी तालुका पंचायत सदस्य प्रकाश वडार, डॉक्टर बापूसाहेब हंपनवर, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते आणि भोस पत्रकार विपुल ढेरे हे उपोषणास बसले असून अभय पाटील, राजू बुर्जी, आरिफ मकानदार, कुमार नाईक, अनिल मडिवाळ, रावसाहेब संगपाळ, कुशल खोत, राजेंद्र मुगळे यांच्यासह भोस फायटर ग्रुपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे उपोषणाचा आज 5वा दिवस उजडला असतानाही पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन तसेच काल उपोषणस्थळी भेट देणारे तहसीलदार आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता यांचा अपवाद वगळता जलजीवन मिशनशी संबंधित एकाही जबाबदार अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिलेली नाही. जलजीवन मिशनच्या कामाची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागातील अधिकारी, अभियंते आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीन आणि निष्क्रिय भूमिकेबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सलग 5 दिवस उपोषण सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृतीही खालावत चालली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था करण्यात आलेली नाही. गेल्या 5 दिवसात केवळ दोनच वेळा आरोग्य विभागाने उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून उपोषणस्थळी कायमस्वरूपी वैद्यकीय पथक किंवा रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितलं की शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र या हक्कासाठी वारंवार निवेदने, उपोषणे आणि पाठपुरावा करूनही प्रशासन जागे होत नाही. 5 दिवसापासून आम्ही उपोषणावर बसलो आहोत, तरीही संबंधित अधिकारी साधी भेट देण्यासाठीही आलेले नाहीत. ही प्रशासनाची असंवेदनशीलता असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला शेवटचा इशारा देत सांगितलं की जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करून गावाला नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काहीही धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासनाची राहील. भोस गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी 5 दिवस उपोषणावर बसावे लागत आहे. ही प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.